पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्यासंदर्भात अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली, अमोल कोल्हेंची माहिती। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढवल्या गेल्या पाहिजेत, अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मत व्यक्त। दोन्ही राष्ट्रवादी 3 ठिकाणी एकत्र लढत असल्यामुळे विलीनीकरणाच्या या चर्चा। तर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जागा वाटपाबाबत पहिली बैठकीची फेरी संपन्न, काही जागांवर दोन्ही पक्षाकडून दावा। पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून 12 जागांच्या प्रस्तावानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी, 25 ते 30 जागा लढण्याची अपेक्षा, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। तर शिंदे आणि फडणवीसांकडे यादी प्रलंबित असल्याची माहिती। तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, निकटवर्तीय कार्यकर्ता विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यामुळे त्यांची नाराजी। तर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच उद्या भूमिका मांडणार, मीनाक्षी शिंदे यांची माहिती। मनसेची साथ सोडलेल्या प्रकाश महाजनांचं अखेर ठरलं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर महाजनांनी ठाण्यामध्ये शिंदेंची भेट घेतल्याची माहिती। तर मुंबईमध्ये जागा वाटपावरून भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक होणार। दुपारी 3 वाजता वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये जागा वाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अमोल गायकवाडांविरोधात 200 पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल। तर 30 साक्षीदारांची नावं गायकवाड हत्येचा कथित सूत्रधार असलेल्या शुभम लोणकरच्या थेट संपर्कात होता, बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा आरोपपत्रात उल्लेख। देशभरात रेल्वेचा प्रवास महागला, लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी आता 1 ते 2 पैसे प्रति किलोमीटर दरानं अतिरिक्त मोजावे लागणार। सामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असणार।